नमस्कार. आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमात मी प्रांजली बाविस्कर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ सेवाभाव, आपणही समाजाचं काही देणं लागतो हे भावना आणि या भावनेला, या विचारांना आपल्या जीवनात एक स्थान देऊन सामाजिक कार्य करणं हेही नसे थोडके. अशाच सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या दोन सखी आपल्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्या म्हणजे उर्मिला सराफ मॅडम आणि स्मिता मिरे मॅडम. दोघींचंही आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या दोन्ही सखींचा मी अल्पसा परिचय आपल्याला करून देते. सुरुवातीला मी उर्मिला सराफ मॅडमचा परिचय करून देते. या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यासोबतच अनेक संस्थांच्या त्या संचालिकापदी कार्यरत असून विदर्भ ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या त्या महिला प्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळत आहेत आणि यांना काही पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आला आहे. त्याबरोबरच आपल्यासोबत स्मिता मिरे मॅडम उपस्थित आहेत. या एका ट्रॅव्हल कंपनीच्या डायरेक्टर असून सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संचालिका देखील आहेत. सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन ही संस्था मुख्यतः सर्व प्राण्यांचं संरक्षण, पालनपोषण, सेवा करणे यासारखे कार्य करते. सोबतच अनाथ, अपंग, निराधार प्राण्यांचा आधार बनून त्यांना आसरा देण्याचंही काम करते. स्मिता मिरे यांनाही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या दोन्ही सखींच्या कार्याविषयी. उर्मिला सराफ मॅडमला मी सगळ्यात पहिले विचारू इच्छिते की त्या ज्या सामाजिक कार्य करतात ती प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? हा एक योगायोग आहे. 91-92 साली साधारणतः सरस्वती मंदिर या संस्थेत मी कथाकथनाच्या निमित्ताने गेली आणि तिथे वेगवेगळ्या महिला कथाकथन करायला आल्या होत्या आणि कथाकथनाच्या निमित्ताने सरस्वती मंदिरशी भेट झाली आणि तिथूनच माझी सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आणि तिथे गेल्यानंतर मग कळायला लागलं की या संस्थेत काय काम आहे. या संस्थेच्या 8 प्रवृत्त्या आहे आणि त्या निरनिराळ्या प्रवृत्त्यांमध्ये एक कर्णबधिर मुलांची शाळा ही एक त्यातली प्रवृत्ती आहे. आणि खरं तर त्या प्रवृत्तीमुळेच समाजामध्ये आपण तळागाळातील लोकांना भेटायला पाहिजे आणि या संस्थेसाठी आपण काहीतरी काम करायला पाहिजे हे मनापासून वाटायला लागलं. परंतु हे करता करता मुलं लहान असल्यामुळे घर आणि कुटुंब हे सगळं सांभाळून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या संस्थेत जायचं आणि या मुलांच्या काय अडचणी आहे, यांना काय काय प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतात हे सगळं बघायचं आणि आपल्या परीने आणि समाजातील वेगवेगळ्या लोकांना भेटून आपण या मुलांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करू शकतो याचा आम्ही अभ्यास करू लागलो आणि इथूनच माझी समाजाची सेवा कशी करायची याचं मार्गदर्शन मला इथूनच मिळायला लागलं. आपल्या संस्थेमध्ये कर्णबधिर मुलांना शिकवलं जातं. खरं तर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे की कर्णबधिर जे मुलं असतात त्यांना शिकवणं कठीण आहे, पण तेही स्किलफुल पद्धतीने तुम्ही तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे शिक्षण त्यांना. तर ते कशा पद्धतीने केलं जातं? खरं तर कर्णबधिर हे जे मुलं आहेत या मुलांना जे शिक्षक असतात ते विशेष प्रकारचे ट्रेनिंग घेऊन येतात. जसं कर्णबधिर आहे, जसं अंध मुलं आहेत किंवा दुर्बल मनस्क मुलं आहेत, हे सगळ्या मुलांसाठी शिकवणारे जे टीचर असतात ते त्यांचं ट्रेनिंग घेऊन येतात आणि मग ते या मुलांना शिकवतात. आणि हे ट्रेनिंग नागपुरात पूर्वी होतं, पण सध्या ते बंद आहे नागपुरातलं, पण मुंबई आणि पुण्यामध्ये अजूनही सुरू आहे. परंतु समाजामध्ये रसागळापर्यंत अजून याची पाहिजे तशी एवढी काही लोकांना तेवढी उपलब्धता नाही आहे आणि लोक तेवढं समजू शकत नाही की कर्णबधिर बाळ झालं म्हणजे आईवडिलांच्या मनाची परिस्थिती कशी होते. आणि हे आम्हाला आमच्या सरांना पाठवावं लागतं, वेगवेगळ्या ठिकाणी याचा सर्वे करावा लागतो आणि या मुलांना शोधून आणावं लागतं. कधी कधी काय होतं म्हणजे अभ्यासातून हे लक्षात आलं की आपलं मूल अपंग असेल, मग ते कोणत्याही दृष्टीने असो, जर अपंग असेल तर त्या आईवडिलांना समाजामध्ये त्या मुलाला स्टँड करताना थोडा त्रास होतो. काही काही आईवडिलांना बाहेर सांगायला सुद्धा कसं तरी होतं की माझा मुलगा अपंग आहे, मग तो कोणत्या प्रकारचा अपंग आहे. आणि असे वेगवेगळ्या क्षेत्रातले अपंग मुलं हे जेव्हा शिकतात तेव्हा त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी वेगवेगळे ट्रेनिंग दिलेले आहेत, ट्रेनिंग सेंटर आहेत आणि तिथे हे टीचर तयार होतात आणि मग त्या टीचरला आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये म्हणजे अंधांना पाहिजे असेल तर अंधाचा तज्ज्ञ, कर्णबधिरांना हवा असेल तर त्याचा तज्ज्ञ, असे टीचर्स आम्ही बोलावतो आणि त्या टीचरच्याद्वारे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग हे जे टीचर आहेत ना हे BEd पण असतात, MEd पण असतात
आणि ते त्या मार्गाने म्हणजे डी.एड असेल तर ते 4थीपर्यंत शिकवतात, बी.एड असेल तर ते 7वीपर्यंत 10वीपर्यंत शिकवतात. आणि आता तर आम्ही आमच्या सरस्वती मंदिर या संस्थेमध्ये पहिल्या वर्गापासून 12वीपर्यंत या मुलांचं शिक्षण आणलेलं आहे आणि तसे तज्ज्ञ आम्ही त्यांना शिकवायला ठेवलेले आहेत. अच्छा. खरं तर कर्णबधिर मुलं हे बराच काळ घरी राहतात. म्हणजे पालक त्यांना समोर कसं आणायचं किंवा यांना कुठे शिक्षण द्यायचं, बऱ्याचदा माहितीचा अभाव पण असतो. तर ही माहिती कुठे उपलब्ध असते आणि अशा पालकांना आपण काय सांगाल की पुढे यायला हवं, त्यांचंही शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यांचंही आयुष्य घडणं महत्त्वाचं आहे? खरं म्हणजे कसं आहे की ह्या मुलांचे जन्म आहे ना साधारणतः स्लम एरियात जास्ती आहेत. अच्छा. आणि कधी कधी असं लक्षात आलं आहे अभ्यास केल्यानंतर की काही समाज बांधवांमध्ये सगोत्र विवाह करतात, चुलत भावाशी लग्न करतात, मावस भावाशी लग्न करतात, तर त्याच्यामुळे सुद्धा असे अपंग मुलं जन्माला येतात. म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेममुळे सुद्धा हे होऊ शकतं. कधी कधी अनुवंशिकता असते, त्याच्यामुळे पण हे अपंग मुलं तयार होतात. आणि असं लक्षात आलं आहे की स्लम एरियात झाल्यामुळे आई आणि वडील कसे असतात ते रोजीरोटीचे असतात. ती बाई रोज सकाळी 9 वाजता घरातून निघून जाणार, संध्याकाळी 6 वाजता घरी येणार, बाबा पण सकाळी निघून जाणार, संध्याकाळी घरी येणार. मग त्या मुलांकडे लक्ष कोण देणार? आणि पहिले तर आर्थिक की पैसा पाहिजे, पैसा असल्याशिवाय आपण काही पुढे जाऊ शकत नाही. आणि आई वडील पैसा कमवण्यासाठी बाहेर गेल्यानंतर या मुलांकडे लक्ष द्यावं लागतं आणि लक्ष देण्यासाठी घरातले इतर लोक तरी असावे लागतात. आणि असे मुलं आम्ही तळागाळातनं म्हणजे खेड्यातनं सुद्धा शोधून आणतो. बरं काय असतं की आई वडील एवढे सतर्क राहत नाही, ते अगदी 4th क्लासचे असतात. मग त्या आईवडिलांना समजावं लागतं, हे मुलं शाळेत आणण्यासाठी यांना आम्ही पुष्कळदा तुम्हाला दप्तर देतो, तुम्हाला पुस्तकं देतो, तुम्हाला ड्रेस देतो, तुम्हाला कपडे देतो, शूज देतो, जेवढं आम्हाला देता येतील. आणि आपल्या समाजात असे दाते पण आहेत की जे आम्हाला येऊन म्हणतात की आम्हाला तर आमच्या मुलाचा वाढदिवस आहे, आम्हाला काहीतरी डोनेशन द्यायचं, तर आम्ही काय द्यायचं? मग आम्ही सांगतो की आमच्याकडे हे कमी आहे, ते तुम्ही द्या. काही पालक त्या दिवशी जेवण देतात आणि यांना माहिती असतं की या मुलांना जर आपण काही दिलं तर ते मग पालक पाठवतात. आम्हाला बस पण मिळालेली आहे. मग त्या बसमधनं आम्ही नागपुरातले 40 मुलं, एका बसमध्ये जास्ती मुलं आणता येत नाही, साधारणतः 25 ते 30 मुलं आणतो. तर कधी कधी एखाद दिवशी समजा त्याचा ॲटोच नाही आला तर अशा वेळेला त्यांना मग थोडंसं बसमध्ये बसवून आणावं लागतं. पण असं सगळं करत असताना संचालकांची सुद्धा थोडीशी धावपळ होते की बा तो मुलगा नीट आला पाहिजे, कारण त्याला बोलता येत नाही, त्याला आपलं मत व्यक्त करता येत नाही. आणि समाजामध्ये वेगवेगळे लोक आहेत, त्यांना त्यांची भाषा आली पाहिजे, कारण हे सगळे मुलं आहे ना हातवारे करून बोलतात. तर ती हातवारे करून बोलण्याची भाषा टीचर्स किंवा आईवडील यांना माहीत असते, पण समाजातल्या इतर स्तरातील लोकांना ती पटकन समजत नाही. तर हे आहे. आणि दुसरं असं की आपल्याकडे अजून पाहिजे तशी सजगता आली नाही, ती यायला हवी. की हा कर्णबधिर मुलगा जर पाणी बिल भरायला गेला, हा मुलगा जर इलेक्ट्रिकचं बिल भरायला गेला, तर या मुलांसाठी विशेष सुविधा पाहिजे की बा हा अपंग आलाय का, याला इथे पहिला नंबर लावू द्या. तर तिथे आपण म्हणजे प्रयत्न सुरू आहे सरकारचे, पण इथे मला असं वाटतं कधी कधी आपण कमी पडतो की या मुलांना पाहिजे तसं आपल्याकडनं प्रोत्साहन दिल्या जात नाही. खरंच खूप म्हणजे असं आहे की ज्या तळागाळापर्यंत पोचायला हवं तिथे सुविधा पोचत नाही, किंवा त्यांना आपण सांगून पुढे आणून त्यांचं संवर्धन नक्कीच करू शकतो. खरं तर मनुष्य प्राणी हा बोलू शकतो, पण मुक्या जनावरांचं काय? आपल्यासोबत उपस्थित आहेत स्मिता मिरे मॅडम. त्या अनाथ आणि अपंग प्राण्यांसाठी कार्य करतात. सेफ स्पीचलेस ही संस्था या अशा प्राण्यांसाठी कार्य करते. आपण त्या संस्थेविषयी जाणून घेऊया. आणि खरं तर सुरुवातीला मी म्हणाले की माहितीचा अभाव, म्हणजे अशा प्रकारची संस्था देखील आहे जिथे अपंग अनाथ प्राण्यांना नेऊन तिथे त्यांचं संगोपन केलं जातं. खरं तर आम्हाला याविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्की. ॲक्च्युली तसं बघितलं ना, शांत किंवा सरळ शब्दात बोलायचं तर कुत्रा हा एकुलता एक प्राणी असा आहे की जो समाजात नको आहे, म्हणजे अगदी नको असलेला प्राणी आहे. लहानपणी आपल्याला शिकवलं जातात म्हणजे की गाय आणि कुत्रा, तसं तर हे दोनच प्राणी आपल्याला पाळीव प्राणी म्हणून दिसतात, रस्त्यावर सापडतात. गायीला एक ट्रेडिशनल सपोर्ट असतो की
तिला मागून कुठेतरी की देवाचा अवतार आहे किंवा तिला पोळी दिली गेली पाहिजे म्हणून आपण तिला पोळी खाऊ घालतात, पण कुत्र्याला नेहमी दगडच मारला जातो. हा आपण प्रत्येक ठिकाणी बघतो. आणि ही भावना बदलणं म्हणजे या गोष्टींचा अभाव असल्यामुळे लोकांमध्ये ती अवेअरनेस आणणंच खूप कठीण आहे. जसं मॅमने सांगितलं की काहीतरी समोरच्या व्यक्तीला सांगून की आम्ही तुम्हाला हे काही पर्टिक्युलर वस्तू देतो आहे की ते घ्या आणि तुम्ही त्याचा सांभाळ करा, हे त्या श्वानांच्या बाबतीत होत नाही. बरेचशा अशा क्रूरता होतात की कधी कधी चुकूनही एखादा प्राण्याचा अपघात होतो, पण आमच्याकडे जितके केसेस येतात ते सगळे 90% श्वान जे असतात हे माणसाकडनं दुखापत झालेले असतात. त्याचा फक्त त्यांना शारीरिक त्रास होत नसून त्यांना मानसिक त्रासही खूप होत असतो. पण बरेच वेळा बघतो की कुत्रे हे रस्त्यावर धावतात, लोकांच्या मागे धावतात किंवा ते खूप भुंकतात किंवा ते असे काहीतरी आक्रमक पद्धतीने तुमच्यावर अटॅक करतात. ते मुळात तसे नसतात. एखादा माणसाचा जन्म हा क्रिमिनल म्हणून होत नसतो किंवा त्याचा जन्म होताना त्याला हे माहिती नसतं की मी पुढे जाऊन एक डॉक्टर बनणार आहे किंवा मी पुढे जाऊन एखादा क्राईम करणार आहे, क्रिमिनल बनणार आहे. परिस्थिती त्याला तशी शिकवण देत असते. अगदी तसंच त्या प्राण्यांच्या बाबतीतही होत असते की तो लहान कुत्र्याचं पिल्लू जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते तसं नसतं. त्याच्यावर जे संस्कार होतात किंवा त्यांचा जो अनुभव त्यांना येतो माणसांकडनं, त्या पद्धतीने ते तसे बनतात. नक्कीच. म्हणजे मानसिक शास्त्र हे फक्त आपल्यासारख्या माणसांनाच नाही, तर प्राण्यांना देखील आहे, त्याचाही अभ्यास व्हायला हवा. खरं तर निसर्ग प्राणी हे समतोल साधण्याचं कार्य हे व्हायला पाहिजे. तर त्याविषयी सांगा की हे आपल्यासाठी का गरजेचं आहे. जसा निसर्ग आपल्यासाठी गरजेचा आहे तसे हे प्राणी देखील आपल्यासाठी गरजेचे आहेत. सगळ्या गोष्टींचं बॅलन्स असतं. आपण विचार करतो की कुत्रे वाढत चाललेले आहेत किंवा एखादा पर्टिक्युलर स्पीशीज वाढत चाललेली आहे, असं कधीही होत नसतं. निसर्ग स्वतःहून त्या गोष्टींना बॅलन्स करत असतो. कोविड आला आणि कोविडमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. कितीतरी परिस्थिती माणसाला जी माहिती नव्हती ती त्या वेळेने आपल्याला शिकवली. अगदी तसंच आपण विचार केला की तो निसर्ग आहे, त्याचा जो समतोल असतो तो बरोबर स्वतःचा समतोल सांभाळत असतो. त्यानंतर आता क्रूरता म्हणजे आपल्याला एखादा प्राणी नकोच आहे तर त्यावर माणसांना आपल्याला समजवता येत नाही. म्हणजे अशा कितीतरी क्रूरता आमच्याकडे येतात की म्हणजे ती शिकवण आई वडिलांकडनं मुलांना दिली जाते की त्याला दगड मार किंवा त्याला काठी मार, त्याची स्पायनल कॉर्ड तोडतात किंवा त्याच्या अंगावर ऍसिड फेकून जाळतात. की नको असलेले म्हणजे गल्लीत कुत्रे वाढत चाललेत म्हणून त्यांचे लहान पिल्लं उचलून तुम्ही तलावात नेऊन फेकतात, रस्त्याच्या कडेने नेऊन फेकतात की त्यांच्या अंगावरनं गाडी जावी. ह्या सगळ्या गोष्टी खूप डिसबॅलन्स क्रिएट करत असतात आणि ह्याचा सगळा मानसिक परिणाम जो असतो त्या प्राण्यांवर होत असतो किंवा त्या पिल्लांची आई जी असते त्याच्यावर होत असतो. आणि मग एक कन्क्ल्युजनवर आपण येऊन थांबतो की ती आई जी आहे ती प्रत्येकाच्या मागे धावते किंवा ती प्रत्येकावर अशी चिडलेली आहे, ती आक्रमक होते, पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही. म्हणजे आपल्याला एक कुत्रा चावला की आपण गल्लीतले सगळे कुत्रेच वाईट आहे म्हणून आपण त्यांच्यावर ऍक्शन घेत असतो, पण तिचं काय म्हणजे ती स्वतःला एक्सप्लेन करू शकत नाही की एखाद्याने तिच्यावर किती क्रूरता केलेली आहे आणि तिला किती त्रास झालेला आहे, त्याचं कोणीही ऐकत नाही. आणि जस्टिस म्हणजे न्याय जो होत असतो तो फक्त माणसांच्याच साईडनी होत असतो, प्राण्यांच्या बाजूनी तो होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींना समजून घ्यायची खूप आवश्यकता आहे आणि प्राण्यांचंही मानसिक शास्त्र जे असतं त्याला समजण्याची आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याची खूप गरज आहे. नक्कीच. खरं तर ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्राणी ही संवर्धनीय आहे, त्यांचंही संरक्षण व्हायला हवं. याविषयी आणखी जाणून घेणार आहोत, पण सखी सह्याद्री कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे हेही नसे थोडके. भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर. मैत्रिणींनो, आपल्या सखी सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत स्मिता मिरे मॅडम आणि उर्मिला सराफ मॅडम. या ब्रेकला जाण्यापूर्वी मॅडम आपण बोलत होतो की प्राण्यांविषयीची जी क्रुएल्टी आहे ती खरं तर त्यांच्यासाठी किती असहनीय आहे. आपण कुठलाही प्राणी किंवा श्वान समोर आले तर त्याला हाड म्हणून हाकलून देतो, पण कदाचित तो भुकेला पण असू शकतो, त्याला तहानही लागलेली असू शकते. या भावना खरं तर पुढच्यापर्यंत पोचत नाही. त्यामध्ये जागृतीची जितकी गरज आहे तितकीच कार्य करण्याचीही गरज आहे.
तर ती क्रुएल्टी कशा पद्धतीची पुढे आलेली आहे? तसं सांगितलं गेलं तर म्हणजे ती इतकी भयंकर असते की कधी कधी आम्हालाही विचार पडतो की एखादा व्यक्ती या स्तरावर कसा जाऊ शकतो. म्हणजे माणुसकी त्रास देणे एखाद्या प्राण्याला ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्रास देताय किंवा त्याला छळता आहे, पण त्या छळण्याचीही काही सीमा असते. त्या सीमेच्या बाहेर तुम्ही जाऊन कसं त्याला वागू शकता की एखाद्या 7व्या माळ्यावर नेऊन तुम्ही एक मांजरीचं पिल्लू खाली फेकता आहात, लहानचं 2 महिन्याचं पिल्लू तुम्ही खाली फेकता आहात. ते पिल्लू म्हणजे अगदी 2 महिन्याचं जन्माला आलेलं ते पिल्लू, त्याला काय कळतं आहे आणि त्याने काय तुमचं नुकसान केलेलं असणार आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या प्राण्यावर तुम्ही अत्याचार करता आहात तरी ते आपल्याला समजू शकतं की तुम्हाला तो चावला आहे, तुम्ही तो राग व्यक्त करता आहात, पण लहान पिल्लांनी तुमचं काय बिघडवलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कळतं की ही माणसांमधली असलेली विकृती आहे. ही विकृती म्हणजे अशी इतकी सोप्या पद्धतीने घालवणं शक्य नाही आहे. तर त्या बरेच केसेस आमच्याकडे जसे आलेत, मी तुम्हाला सांगितले की एका बाईनी टायरमध्ये 6 पिल्लं ठेवून तिने जिवंत जाळलेत. बापरे. बरेच ठिकाणी एक मध्यंतरी आमच्याकडे आलेला होता, आणि त्या दोन्ही म्हणजे त्याला एरियामध्ये कुत्रे नको आहेत, त्या एरियात कुत्रे नको असल्यामुळे त्यांनी अगदी काठीने सगळ्या कुत्र्यांचे पाठीचे हाड मोडलेत, पाय तोडून टाकले. अशा प्रकारच्या क्रुएल्टीचे केसेस माझ्याकडे जवळपास रोज येतात. म्हणजे जाळणं, मारणं, त्यांचे हातपाय तोडणं, अगदी खूपच काही विष देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करणं किंवा कुठेतरी जंगलात नेऊन बांधून छळ करणं, त्यांचा अगदी विकृतीच्या लेवलवर जाऊन छळ करणं, असे केसेस माझ्या शेल्टरला रोज येत असतात. आता हा थांबवणं आम्ही स्वतःहून जाऊन समजावून सांगितलं आणि ते लोक थांबत नसतात. त्याच्यामुळे कायद्याचा कुठे ना कुठे आम्हाला आधार घ्यावा लागतो. प्राणी क्रूरता कायदा अवेलेबल आहे, त्या अंडरमध्ये आम्ही मग जिथे आम्हाला एव्हिडन्सेस सापडतात तिथे आम्ही ते घेऊन पोलिसात जाऊन त्याची FIR टाकत असतो, त्याची तक्रार टाकतो. मग ती तक्रार टाकतानाही आम्हाला बरेच अडचणी येतात, कारण कायद्यातही प्राण्यांना खूप असं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. की तुम्ही एखाद्या कुत्र्याची कंप्लेंट घेऊन तुम्ही जिथे जाता तेव्हा ते आम्हाला उलट उत्तर हे असं विचारण्यात येतं की गल्लीत हजारो कुत्रे पडलेले आहेत, मग आम्हाला अजून काही कामं नाही आहेत काय? आम्ही माणसांना पहिले बघू की आम्ही श्वानांचं पहिले तक्रार घेऊ? तिथे त्या लेवलपासून आम्हाला स्ट्रगल असतं की तिथे पोलिसांना समजावून सांगणं की हे किती महत्त्वाचं आहे, कायद्याने तुम्हाला किती त्याचा भार दिलेला आहे की तुम्हाला ते घ्यावं लागेल. प्राणी क्रूरता बरेच कायदे देखील आहेत, खूप कायदे आहेत, पण ते एक्सेप्ट केले जात नाहीत. मुळात कायद्याने ती नोंद होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होतो की आम्ही पुढे कोर्टात जाऊ शकत नाही. कारण बरेचशा क्रुएल्टीज ह्या रेकॉर्डवर येत नाहीत. लोकांना प्रेशराईज केलं जातं, बरेच कायदेशीर लोकांकडनंही किंवा पॉलिटिकल प्रेशर्स त्या लोकांवर येतात, घरच्यांचा प्रेशर येतात, तर लोक ते अशा कंप्लेंट्स लॉन्च करत नाहीत. सो तिथपर्यंत जाण्याची आता सध्या गरज आहे आणि आमचा त्याच्यावर खूप प्रयत्न चालू आहे की लोकांना समजवावं की हे किती महत्त्वाचं आहे की तुम्ही एखाद्या प्राण्याला त्रास देत आहात आणि ते पकडण्यात आलं तर तुम्हाला कुठल्या लेवलची शिक्षा होऊ शकते. याच्यावर आम्ही खूप मेहनत करतो आहे. अगदीच. तुमची जी संस्था आहे सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन, याचं कार्य काय आहे आणि हे जे शेल्टर बनवलेलं आहे इथे कोणत्या प्रकारची जनावरं किंवा कुत्री असतात ज्यांचं तुम्ही संगोपन करता? शेल्टर जे आहे माझं, हजारी पहाडला आम्ही एक शेल्टर बनवलेलं आहे. सुरुवातीला मला ते ॲक्च्युली डॉग शेल्टर म्हटलं की थोडासा त्रास असतोच, की कारण आम्हाला ते सोसायटीच्या मध्ये करता येत नाही, त्यामुळे आम्हाला खूप असं एकांतात ते शेल्टर बनवावं लागलं जिथे लोकांची येणं जाणं कमी असेल. आणि एकांतात करायचं म्हटलं शहराच्या थोडं दूर जाऊन आम्हाला ते करावं लागतं, त्याच्यामुळे आमचे तिथे चॅलेंजेस वाढले. एक तर शहराच्या दूर लोकांची वस्ती, राहणारे लोक तिथे आजूबाजूला नाही आहेत, त्याच्यामुळे म्हणजे ती जी जागा आहे तिथे डेव्हलप करणं कठीण, माणसं मिळत नाहीत काम करायला. आणि स्टार्टिंगला मी मांजर आणि कुत्रे असं दोन्ही प्राणी एकत्र ठेवले, काही पक्षी मी एकत्र ठेवले. नंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळे एकत्र राहू शकत नाहीत. म्हणजे प्राण्यांना जबरदस्ती एखाद्या केजमध्ये ठेवणं हा आमचा कन्सेप्ट कधीच नसतो. त्याला बरं करा, म्हणजे त्या तुमच्यापर्यंत आलेला एखादा रेस्क्यू डॉग आहे त्याला बरं करून आम्हाला त्याच्या मूळ स्थानी आम्हाला सोडणं आवडतं. मांजरी बरं झाल्यावर आम्ही त्यांना सोडू शकत नव्हतो, त्याच्यामुळे मग ते खूप डिफिकल्ट व्हायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही त्याला रेस्ट्रिक्ट केलं की आता हे फक्त श्वानांसाठी ठेवावं. आणि तेव्हापासून मग फक्त तिथे अपंग, म्हणजे जे पॅरेलाइज झालेले, ज्यांच्या अंगावरनं गाडी गेलेली किंवा ज्यांना माणसांकडनं त्रास होऊन ज्यांचे हाड मोडलेले आहेत, ज्यांना खूप दुखापती आहेत, असे डॉग्स आम्ही आणून शेल्टरला ठेवतो. त्यांच्यावर फिजिओथेरपी केली जाते, त्यांच्या मानसिकतेवर काम केलं जातं. अशी टीम आमच्याकडे आहे. डॉक्टर्स तिथे येतात, त्यांचे प्रॉपर ट्रीटमेंट्स असतात, रोजचे औषधं त्यांना दिले जातात. खूप वाईट जखमा असलेले, कोणी त्यांचा डोळा काढलेला आहे,
अगदी म्हणजे सांगू शकत नाही इतकी क्रुएल्टी त्यांच्यावर असते. अशा डॉग्सवर त्यांच्या मानसिकतेवर खूप त्यांची हानी झालेली असते. खरंच कठीण आणि ते खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे माणूस बोलू शकतो, त्या डॉगला जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीने त्या लेवलवर टॉर्चर केले की त्याचे डोळे तुम्ही बाहेर काढलेत, म्हणजे तो किती त्या स्ट्रेसवर गेलेला आहे आणि तो कसा दुसऱ्या व्यक्तीला जवळ येऊ देतो. म्हणजे त्यावेळेत तेही आक्रमक असतात. ते समजून घेणं की कारण नॅचरल आहे की हा राग व्यक्त करणं खूप नॅचरल आहे, की ते स्वतःचा राग व्यक्त करतात, ते चावण्याचा प्रयत्न करतात. मग ते समजून घेणं की त्यांचा राग हा अगदी नॅचरल आहे, की ते त्यांचा जो राग व्यक्त करतात त्याच्यात त्यांची काहीही चुकी नाही. कारण आपल्यासारख्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिलेला आहे. खरंच म्हणजे व्यक्तीविषयी संवेदना असणं हे जितपत योग्य आहे त्याच सारखं प्राण्यांविषयी संवेदना असून नाही तुम्ही त्यांच्यासाठी काही चांगलं करू शकत, पण त्यांना त्रास तरी देऊ नका. ही भावना जागृत होणं खरंच महत्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. आपण याही विषयी आणखी जाणून घेऊया, पण मी उर्मिला मॅडमना विचारू इच्छिते की आपल्या संस्थेमध्ये मूकबधिरांना जे काही शिक्षण दिलं जातं ते खरं तर तंत्रशुद्ध असतं, तर ते कशा प्रकारे हे आम्हाला सांगा. प्रत्येक जो कर्णबधिर मुलगा आहे कधी कधी आईवडिलांच्या लवकर लक्षात येत नाही. आजकाल जास्ती डेव्हलप झाला आहे तर मुलं 9-10 महिन्याची टेस्ट करतात की याला कानाने ऐकू येत आहे की नाही येत आहे. तर कधी कधी आईवडिलांच्या लक्षात नाही येत. मुलगा 4-5 वर्षाचा, पूर्वी होतं तसं की मुलगा 4-5 वर्षाचा होईपर्यंत याला ऐकू येत नसल्यामुळे मुलगा बोलू शकत नसतो. तर त्याच्यामुळे मग तो मुलगा ऐकू येत नाही म्हणून बोलत नाही. तर अशा मुलांचा आम्ही आधी मेयोमध्ये जाऊन यांचं पाहून घेतो की ह्या मुलांमध्ये किती प्रकारची डिसॅबिलिटी आहे. कधी कधी काय असतं की कोणत्या मुलाचा एकच कान खराब असतो. जसं डोळ्याचा आपण डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासतो तसे कान तपासावे लागतात आणि मग त्याच्यात पाहिलं जातं की त्याचे कान श्रवण दोष किती टक्के आहे आणि जितके टक्के असेल त्या टक्केवारीप्रमाणे त्यांना तिथे यंत्र बसवले जातात आणि ते यंत्रसुद्धा सेलवर चालणारे असतात. तर कधी कधी काय असतं, आई वडिलांजवळ एवढा अवेअरनेस नसतो. मुलं घरी नेतात तर ते यंत्रातले सेल फेकून देतात, कधी यंत्र इकडे तिकडे टाकून देतात. तर त्याच्यासाठी कधी काही आईवडिलांना सेल आणण्याचे सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नसतात. तर हा सगळा अवेअरनेस त्यांना द्यावा लागतो. पुष्कळदा आम्ही हाही प्रयोग केला आहे की मुलांचे यंत्र शाळेतच काढून घ्यायचे, त्यांचे सेल काढून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी मुलांना पुन्हा ते यंत्र द्यायचे. कारण की ती यंत्र लावायची सुद्धा मुलांना सवय व्हावी लागते. आणि मग त्या मुलांना लिप रिडिंग पण एक विषय असतो की एक साऊंडप्रूफ रूम आहे आमच्या संस्थेमध्ये आहे ती, आणि त्या रूममध्ये त्या मुलांना न्यायचं आणि त्यांना उच्चार शिकवायचे. समोर आरसा असतो आणि कानाला त्यांचा यंत्र लावायचं आणि त्यांना सांगायचं असतं की त कसा म्हणायचा, ट कसा म्हणायचा, ठ कसा म्हणायचा, आपले ओठ एकमेकांना कुठे लागतात, आपली जीभ टाळूला कुठे लागते. हे जेव्हा आपण त्या मुलांना एवढे बारीक बारीक गोष्टी सांगतो ना, तेव्हा त्या मुलांना कळतं की उच्चार कसे करायचे. आणि काही मुलं असे असतात की त्यांना श्रवण दोष असतो पण त्यांना बोलता येतं थोड्या प्रमाणात, असं खूप नाही करतायत, पण ते 15 ऑगस्ट असं 5-7 ओळी 15 ऑगस्टची माहिती, 26 जानेवारीची माहिती, ज्यांचा श्रवण दोष कमी असतो त्याच्यात ते बोलू शकतात. पण याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. उर्मिला मॅडम, आपल्याला इथे थोडीशी विश्रांती घ्यायची, त्यामुळे इथे थांबूया, पण जाणून घेऊया याविषयी आणखी या छोट्याशा ब्रेक नंतर. आपण ऐकत आहात सखी सह्याद्री हा कार्यक्रम. सख्यांनो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सखी सह्याद्री कार्यक्रमात. आजचा विषय आहे हेही नसे थोडके. उर्मिला सराफ मॅडम आणि स्मिता मिरे मॅडम यांच्या सामाजिक कार्याविषयी आज आपण जाणून घेत आहोत. ब्रेकला जाण्यापूर्वी सराफ मॅडम, मी तुम्हाला विचारलं होतं की कर्णबधिर मुलांना शिकवणं हे खरंच एक वेगळं स्किल आहे आणि शिकवत असताना तांत्रिक शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अनुभव पण सांगितले त्यातले, पण शिकवत असताना काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात? कधी कधी या मुलांना समजवायला कठीण जातं, कारण की कसं असतं, कम्युनिकेशन गॅप असते या मुलांशी बोलताना. आता टीचर्स तर सांगतात आणि मुलांना सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या ॲक्शन करून सांगाव्या लागतात, तेव्हा त्यांना कळतं की आपलं टीचर काय सांगतात. आता पुष्कळदा शाळेमध्ये कार्यक्रम होतात, वक्ता येत असतो बोलायला, तर आम्ही एक तज्ज्ञ टीचर समोर उभे करतो आणि ते जे वक्ता बोलतात आहे ते त्या मुलांना कळलं पाहिजे म्हणून त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण देवाने एक गोष्ट इतकी चांगली केली आहे की त्यांना बोलता येत नाही, त्यांना ऐकू येत नाही, पण या मुलांचं ड्रॉइंग खूप छान असतं, या मुलांचं पेंटिंग खूप छान असतं. म्हणजे ज्या आपल्या 64 कला आहे त्या कलेमधल्या इतर कलेमध्ये हे मुलं पारंगत असतात. कोणी मुलं ग्लासवरती छान काम करतात, त्यांना हे नाही आलं. आणि काही काही संस्था तर अशा आहे की कर्णबधिर मुलांनाच ते आपल्याकडे जॉबला ठेवतात,
की बा हे मुलं बोलत नाही म्हणजे त्यांचा वेळ वेस्ट जात नाही, हे मुलं त्यांची जास्ती शक्ती वाया जात नाही आणि हे मुलं आपलं काम चांगलं करू शकतात, म्हणून अशाही ठिकाणी या मुलांना काही संस्था जॉबवर बोलवतात. किंवा या मुलांना मग आपण कधी कधी काही हॉटेलमध्ये सुद्धा या मुलांना जॉब लागतो. काही मुलं फर्निचरचं काम करतात, काही मुलं ग्लास कापायचं काम करतात. म्हणजे त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना ते काम मिळतं आणि सर्व मुलं, कोणीच मुलगा घरी बसलेला आहे असं दिसणार नाही. आणि आम्ही आमच्या संस्थेतर्फे एक आणखीन छान उपक्रम राबवतो की आम्ही दरवर्षी एका आदर्श मातेचा सत्कार करतो. आदर्श माता म्हणजे कशी, की ज्या आईचा, ज्या माऊलीचं एखादं बाळ अंध आहे, ज्या माऊलीच्या बाळाला चालता येत नाही, जो नुसतं व्हीलचेअरवरच चालतो. नॉर्मल माता तर सगळ्या असतात, पण ज्या समाजामध्ये आपला मुलगा आज उभं राहण्यासाठी आईवडिलांना विशेष कार्य करावं लागतं, अशी ही जी माता आहे हिचा सत्कार एक ज्या महिला संस्था चालवतात त्या महिलांनी ज्या माऊलीच्या पोटी असं बाळाला आहे त्या माऊलीला एक समाजामध्ये तो आदर्श आहे असं सगळं समाजाला दिसलं पाहिजे, म्हणून आम्ही हा तिचा एक सत्कार करत असतो. खरंच हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पण बऱ्याचदा असं आपण बघतो की ह्या मुलांना एक चांगलं शिक्षण मिळून ते छान ठिकाणी काम करायला जात आहेत किंवा आपला काहीतरी व्यवसाय सुरू करत आहेत, ज्यांना ऐकू येत नाही आहे, जे बोलू शकत नव्हते, असे जे कार्य करायला लागतात, तेव्हा पालकांच्या काय प्रतिक्रिया असतात? नाही, पालकांना तर खूप त्रास होतो. एक तर काय आताच मी सांगितलं की हे पालक आहे ना थोडेसे म्हणजे रोजीरोटीचे असतात रोजचे, तर पालक सभा ज्या आमच्या महिन्यातनं 2 महिन्यातनं एक असतात तेव्हा त्यांना सारखं लिहून द्यावं लागतं, कारण बोलू तर शकत नाही मुलं. तर त्यांना आम्ही डायरीवर लिहून देतो की उद्या आई बाबांना सांगा की आपली पालक सभा आहे, कारण की पालक सभेत आल्याशिवाय, कारण मुलगा घरी जाऊन बोलू शकत नाही, तो फक्त खुणेनी सांगणार. तर मग पालक जर इथे आले तर त्या मुलांचे काय प्रॉब्लेम आहे ते सांगू शकतात. एखाद दिवशी बस नाही पोचली वेळेवर जागेवर, ज्या जागेवर मुलगा उभा राहतो त्या जागेवरून तो जर बस नाही आली तर तो शाळेत कसा येणार, आणि तो समजा शाळेत आला तर आईला कसं कळणार की आपला मुलगा कुठे गेलेला आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे हे असंही लक्ष ठेवावं लागतं. आणि बस चालवताना बसमध्ये एक ड्रायव्हर पाहिजे, एक कंडक्टर पाहिजे, एक मुलांना लक्ष देणारा पाहिजे. त्या बसला सुद्धा 2 दरवाजे पाहिजे, एकीकडनं वर चढलं पाहिजे, एकीकडनं खाली उतरलं पाहिजे. बसला हात धरायसाठी स्टँड पाहिजे. म्हणजे असे सगळे नियम घेऊन ती बस चालवावी लागते आणि मग ती वेगवेगळ्या एरियामध्ये न्यावं लागते. आणि मग त्या एरियातनं हे मुलं आणायला जवळपास आम्हाला 2 तास लागतात आणि मग या मुलांना आपण शाळेत आणतो. पण एक अवेअरनेस असा आहे की आता हा मुलगा बालवर्गापासून 12वीपर्यंत, आणि आता या मुलांना इंग्लिश पण थोडं थोडं समजायला लागलं आहे, मराठी येतं, हिंदी येतं, सगळे विषय आपण त्यांना शिकवतो आणि त्याद्वारे हे पुढे जातात. आणि सांगितलं की यांचं टेक्निक चांगलं डेव्हलप असतात. आता कोरोनामधील कितीतरी मुलं मोबाईल चांगले हँडल करतात किंवा 2 व्हीलर छान चालवतात, कारण त्यांना तर ऐकू येत नाही पण ते त्यांच्या शक्तीच्या भरोशावरती 2 व्हीलरसुद्धा चालवू शकतात. मॅडम, खरंच कर्णबधिरांना एक तांत्रिक शिक्षण देऊन उच्च शिक्षित करणं ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. मी स्मिता मॅडमला विचारू इच्छिते की तुम्ही बोलता बोलता मगाशी म्हणालात की प्राण्यांचंही एक मानसशास्त्र आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. यासोबतच आणखी प्रश्न असा आहे की जेव्हा जखमी प्राणी दिसत आहेत त्यांना उपचारांची गरज आहे, तर अशा वेळेला समाजातील व्यक्तींनी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम तर तो प्राणी तुम्हाला दिसतोय की त्याला लागलेला आहे, जर तो तुमच्या कॅपॅसिटीमध्ये असेल तर तुम्ही त्याला पहिले उचला आणि डॉक्टरांकडे न्या. नंतर तुम्ही एखाद्या NGOला अप्रोच करा, त्यांचे शेल्टर होम बघा, कारण प्रत्येकाला लागलेला प्राणी, प्रत्येक जखम ही अशी नसते की त्या प्राण्याला आपल्याला शेल्टर होममध्ये ठेवता येईल, कारण प्रत्येक शेल्टर होमची आपली कॅपॅसिटी असते. ते तेवढ्या डॉग्सला आपण ॲकोमोडेट करू शकत नाही. तसं बघितलं तर नागपूरमध्ये 1.5 लाखाहून अधिक कुत्रे आहेत. जखमी प्राणी दिसल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी त्याचा नेऊन उपचार करायचा आहे. जर ते तुम्हाला जमत नसेल तर आमची एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवलेला आहे. एक फेसबुक पेज असतं किंवा सोशल मीडिया आजकाल इझिली हँडल होतं प्रत्येक ठिकाणी, म्हणून एक फेसबुक पेज आहे, एक इंस्टाग्राम पेज आहे सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनचं. तिथे आम्ही समोरचा जो इन्फॉर्मर असतो त्याला आम्ही सांगत असतो की त्याचा एक फोटो व्हिडिओ घ्या आणि ते तुम्ही त्याच्यावर एक अपलोड करा. स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन आणि ॲड्रेस तिथे आम्ही मेन्शन करायला सांगतो आणि विदिन 20 मिनिट्स त्यांना अगदी रिप्लाय मिळतो आणि लगेचच त्याला मदत आमच्याकडनं पोहोचतं. आमचे जे नियर बाय व्हॉलेंटियर्स असतात, म्हणजे आमची टीम तशी आम्ही डेव्हलप केलेली आहे की प्रत्येक लोकेशनला आमचे व्हॉलेंटियर्स असतात. पण हे व्हॉलेंटरी वर्क करणारे लोक असतात, म्हणजे प्रत्येकाला आपलं घरही सांभाळायचं आहे, प्रत्येकाला आपलं ऑफिसही सांभाळायचं आहे, स्वतःचे कामही सांभाळायचे आणि त्याच्यासोबत या प्राण्यांची सेवाही करायची आहे. त्यांना गरज पडली तर तिथे पोहोचून त्यांची मदतही करायची आहे.
सो असं कोऑर्डिनेशन खूप छान आमच्या टीममध्ये आहे आणि ते बरोबर कोऑर्डिनेट करतात आणि त्या प्राण्यापर्यंत पोहोचतात आणि नंतर मग त्या प्राण्याला उचलून नेणं हा एक मोठा टास्क असतो. कारण डॉग आहेत, कुत्रा म्हटलं की तो चावतो आणि त्याला लागलेलं असलं की तो भयंकर पेनमध्ये असतो आणि हात लावू देत नाही. नवीन जे व्हॉलेंटियर्स जुळलेले असतात किंवा मी म्हणा किंवा माझ्यासारखे अजूनही मुलं जे माझ्यासोबत काम करतात, आम्ही कोणीही एक्सपर्ट नाही आहोत. आम्ही प्रत्येक वेळेस जो रेस्क्यू करतो प्रत्येक वेळेस आमचा अनुभव वेगळा असतो. प्रत्येक डॉग बद्दल किंवा कुठल्याही प्राण्याबद्दल, जर आम्ही माकडही रेस्क्यू केलेले आहेत, आम्ही घुबडही रेस्क्यू केलेले आहे, पॅरेट्स रेस्क्यू केलेले आहेत. म्हणजे असं एक पर्टिक्युलर प्राणी म्हणून नाही, पण शक्यतो आमच्याकडे श्वानांचेच कॉल्स जास्त येत असतात. तर त्याला उचलणं, त्याला डॉक्टरांकडे नेणं की डॉक्टरांची अवेलेबिलिटी चेक करणं, तिथून त्याचं ट्रीटमेंट करून त्याला शेल्टरपर्यंत आणणं आणि मग पुढे शेल्टरमध्ये त्याची जबाबदारी घेणं, हा एक खूप मोठा टास्क असतो. म्हणजे एका रेस्क्यूच्या मागे आमचे 4 ते 5 तास सहज जातात. सो अशा पद्धतीने आमचे रेस्क्यू कॉल्स आम्ही करतो आणि त्यामुळे कोणालाही असा प्राणी दिसतो आहे तर तुम्ही आम्हाला या पेजवर रीच करू शकता किंवा कुठल्याही संस्थेला तुम्ही रीच करू शकता तुमच्याच्याने जर ती मदत तिथे होत नसेल तर. बिलकुल. आपण मानसिकतेविषयी जाणून घेणार आहोत प्राण्यांच्या, पण या एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपण बघत राहा सखी सह्याद्री हा कार्यक्रम. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्राण्यांना बोलता येत नाही, ते फक्त आपल्याकडे बघू शकतात. आपलं बोलणं त्यांना कळतं, पण त्यांना समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणालो होतो की प्राण्यांची मानसिकता कशी समजून घ्यायची आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. सर्वप्रथम ॲक्च्युली आपल्या आजूबाजूला जे लोक असतात, आपल्या गल्लीमध्ये प्रत्येकाच्याच एक लेन्स वाटलेले असतात. डॉग हा टेरिटरियल ॲनिमल आहे, प्रत्येक जनावर हा टेरिटरियल ॲनिमल असतो. पण काही जनावर जसं गाय म्हशी जे आहेत त्या आपल्या त्या कळपात राहतात, ते प्रत्येक ठिकाणी फिरू शकतात, त्यांना दुसरे प्राणी त्यांच्याच प्रजातीचे हल्ले करत नाही. पण एखादा कुत्रा तुमची गल्ली सोडून दुसऱ्या लेनमध्ये गेला तर तो जखमी होऊनच परत येईल, कदाचित येणारही नाही. इथपर्यंत ते आपापसात भांडतात, त्यामुळे त्यांना कळत नसतं. ही मानसिकता समजणं आवश्यक आहे की तुम्ही एखादा कुत्रा उचलून आपल्या घरासमोरचा उचलून की मला नको आहे म्हणून मी दुसरीकडे नेऊन सोडून देतो आहे, हे मुळात चुकीचं आहे. त्या प्राण्याला कळणार नाही, त्या कुत्र्याला कळणार नाही की त्याला अन्न कुठे शोधायचं. शिवाय आजूबाजूचे जे दुसरे डॉग्स असतात ते त्याच्यावर अटॅक करतील. तिथे हा प्रॉब्लेम होत असतो की तिथला पूर्ण डेकोर सगळा डिस्टर्ब होतो की दुसरा एखादा नवीन कुत्रा आला की तिथे भांडणं होतात, मग ते आक्रमक होतात. तर हे समजून घेणं आवश्यक आहे. आमचे बरेचसे असे प्रोग्राम्स आम्ही करत असतो की एखादा व्यक्ती तुम्हाला दिसतो आहे की तो एखाद्या डॉगला टॉर्चर करतो, विनाकारण त्याला मारून निघून जातो. लहान मुलं बरेचदा खेळता खेळता उगाच त्यांची शेपटीवर ओढून त्यांना पाडतात किंवा लाथ मारून जातात, फटाके फोडतात त्यांच्याजवळ किंवा उगाच त्यांच्याशी खेळण्यासारखे खेळतात आणि फेकून येतात. या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर मानसिक परिणाम होत असतो. त्यांना जे दुखतं किंवा त्यांना ते स्वतः बोलू शकत नाही की त्यांना जो छळ होत असतो, मुलं खेळण्यासारखे खेळतात किंवा एखादा व्यक्ती टॉर्चर म्हणून ते काम करत असतो, त्याचा त्यांच्यावर जो परिणाम झालेला असतो त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात. एखाद्या व्यक्तीने जर त्याला टॉर्चर केलं किंवा एखाद्या व्यक्तीने त्याला खूप मारलेलं आहे किंवा त्रास दिलेला आहे हे आपल्याला माहिती आहे, पण आपण गप्प बसलो आणि पुढे जाऊन तो कुत्रा सगळ्या व्यक्तींना चावायला लागला तर म्हणजे न्याय हा परत माणसाच्याच बाजूने होतो. कारण तो बोलू शकत नाहीये, त्याला समजावून सांगणं जमत नाहीये, त्याला सांगता येत नाही की मला किती त्रास झालेला आहे. तर ही आपली जबाबदारी बनत असते की कोणी एखादा टॉर्चर करतो आहे किंवा एखाद्या प्राण्याला त्रास देतो आहे तर हे आपण निदान त्यांना थांबवू शकतो, कारण पुढे जाऊन त्याचे परिणाम जे आहेत हे सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. तर तसं करू नका. किंवा त्याच्यावर त्याला कोणी मारत असेल किंवा त्रास देत असेल, ॲनिमल क्रुएल्टी होत असेल तर त्याला प्लीज थांबवा. आणि जर तुमच्याच्याने ते शक्य होत नसेल तर आमच्यासारख्या संस्था आहेत, अशा बऱ्याच संस्था आहेत, तुम्ही त्यांना सांगा, त्यांची मदत घ्या. पण ते थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. ते जर थांबलं नाही तर क्रुएल्टी कुठेही थांबणार नाही. जे लोक म्हणजे विकृत आहेत, जे प्राण्यांबद्दल विकृत आहेत, ते कधीही थांबणार नाही आहेत. त्यांना त्याचा परिणाम समजणार नाही आहे आणि जे प्राणी आहेत ते सतत सफर करत राहतील. जखमी प्राण्यांविषयी बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग हा असतो की त्यांना वैद्यकीय उपचार हे वेळेत मिळाले पाहिजे. तर ते सहज उपलब्ध होतात का? आजपासून जवळपास 10 वर्षाआधी म्हणजे जेव्हा मी हे काम स्टार्ट केलं होतं ॲक्च्युली, तेव्हा अवेअरनेस नव्हता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या किंवा तेव्हा इतक्या प्रकारचे वैद्यकीय
असे क्लिनिक्स अवेलेबल नव्हते, वेटरनरी क्लिनिक्स. पण आज जी परिस्थिती आहे, आज भरपूर वेटरनरी क्लिनिक्स अवेलेबल आहे. पुष्कळ इक्विपमेंट्स डेव्हलप झालेले आहेत. सोनोग्राफी नव्हती, एक्सरे मशीन्स वर्किंगमध्ये नव्हते. आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एक्सरे मशीन्स मिळतात. ब्लड टेस्टिंग लॅब त्यांच्यासाठी डेव्हलप करण्यात आलेला आहे. सो उपचार हा मिळतो. पण एखाद्या व्यक्तीला म्हणजे रेस्क्यूज हे 2 भागात डिवाइड केलं असं की एखादा व्यक्ती असतो की मला हा दिसला आणि मी तुम्हाला कॉल केलं, बाकी तुम्ही बघा. आणि एखादा व्यक्ती असतो की ज्याला खरोखर त्याच्याबद्दल वाटतो आणि तो तिथे थांबतो, तो प्रयत्न करतो त्याला उचलण्याचं आणि त्याला नेण्याचं. नाही जमत तर मग आमच्यासारखे लोक येऊन त्यांना मदत करतात आणि आम्ही नेतो. सो डॉक्टर्स हे अवेलेबल असतात. आता जे डॉक्टर्स आहेत म्हणजे आमची जी टीम आहे ते अवेलेबल आहेत. ॲक्च्युली ते मदतीला नेहमी उपलब्ध असतात. म्हणजे 24ही तास आमचे डॉक्टर्स अवेलेबल असतात. आम्ही जेव्हाही केसेस नेलेत, कारण माझ्याकडे येणारे केसेस कधी असे रेस्क्यूज कॉल्स असे वेळ पाहून येत नसतात. कधी रात्री 12 वाजता ॲक्सिडेंट होतो, कधी दुपारी 2 वाजता ॲक्सिडेंट होतो. तर वेळ पाहून ॲक्सिडेंट्स होत नसतात. पण डॉक्टर्स आम्हाला नेहमी अवेलेबल राहिलेत. नक्कीच. मॅडम, आपण विदर्भ ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या महिला सदस्य आहात, तर त्या संस्थेमार्फत कोणतं कार्य केलं जातं आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना काय मदत मिळू शकते? ज्येष्ठ नागरिक हे समाजामध्ये सन्मानाने जगली पाहिजे. पुष्कळ ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. जेव्हा आपण त्याच्यामध्ये काम करतो ना, तेव्हा ते कळतं की त्यातल्या समस्या काय आहेत. तर काही ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शन नसते किंवा आपल्या खेड्यामधले आहेत की ज्यांना कधी कधी काही म्हणजे सगळेच नाही पण काही घरी असं असतं की वडिलांच्या जवळ पैसे नसतात, मुलं कधी देत नाही. अशा जे ज्येष्ठ नागरिक आहे असे नागरिक सन्मानाने जगले पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटनी त्यांच्याकडे लक्ष देऊन थोडंसं त्यांना पेन्शन किंवा असं काही मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जसे दिव्यांगांबद्दल मी आत्ताच बोलली आणि जसे ज्येष्ठ आहे यांच्यासाठी एखादं स्पेशल मंत्रालय जर झालं तर यांचे बरेचसे प्रश्न हे सुटू शकतात. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक जर एकत्र आले तर यांचं एक म्हणजे व्होट पॉवरसुद्धा होऊ शकते की ज्येष्ठ नागरिकांचे इतके व्होट्स आहेत हे आम्हाला मिळाले पाहिजे. तर यांनीसुद्धा एकी वाढते. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहे, कधी ज्येष्ठांना कळत नाही की आपलं मृत्यूपत्र का करायला पाहिजे किंवा कोणाकडे केलं पाहिजे, किंवा ज्येष्ठांना कधी कधी सायबर क्राईमला ज्येष्ठ बळी पडतात किंवा आपण बँकेत गेलो आहे आता, कारण की सगळं डेव्हलपमेंट खूप झालेले आहेत मोबाईलवरती. तर अजूनही जितकं लहान मुलांना समजतं तितकं कधी कधी आपल्याला कळत नाही की पैसे कसे ट्रान्सफर करायचे, कसे आणायचे. तर त्याच्यासाठी सुद्धा ज्येष्ठांना त्याची मार्गदर्शनाची गरज असते. आणि असं मार्गदर्शन वेगवेगळे शिबिरं घेऊन त्यांना सांगितलं जातं. मग ते आर्थिक असतं, कधी कधी शारीरिक असतं, कधी कधी मानसिकसुद्धा असतं. कारण की आजकाल काय आहे आपण पाहतो आहे की कुटुंब छोटी झाली आहेत. आई वडील मुलांचे दिवसभर बाहेर राहतात जॉबच्या निमित्ताने, आजी आजोबा घरी राहतात. कधी एक आजीच असते, आजोबा नसतात, कधी आजोबा असतात, आजी नसते. अशा वेळी त्या आजी आजोबांना एकट्याला फेस करावं लागतं. आणि आई वडील जर दिवसभर बाहेर असतील तर त्यांच्यामध्ये घरी आल्यावर आईशी किंवा वडिलांशी बोलायचं त्राण पण राहत नाही. आणि आईवडिलांची भूमिका अशी असते की त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आपल्याजवळ बसावं, मुलगा मुलगी सून कोणी पण, आणि आपल्याशी 4 शब्द प्रेमाने बोलावे. तर हे असं जे आहे हे सगळं एकत्रित आणण्यासाठी आणि वेगवेगळ्या ज्येष्ठांना जे प्रॉब्लेम आहेत ते एकत्र आणून जर आपण सोडवले तर त्यांना बरंचसं समाधान मिळू शकतं. कधी कधी तिकीट काढायला जाऊ शकत नाही. आजकाल काय मुलं मुंबई, पुणे, फॉरेन असे आहेत. आईवडील पुष्कळ ठिकाणी एकटे आहे. तिकीट कसं काढायचं हे माहीत नसतं, तिकीट कसं आणायचं हे माहीत नसतं. हे सगळं मार्गदर्शन ज्येष्ठांना, ज्येष्ठांचं जे मंडळ आहे ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सोल्युशन सांगत असतात. खूप छान. मैत्रिणींनो, आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे मॅडम आणि उर्मिला सराफ मॅडम. यांच्याकडनं आणखी जाणून घेणार आहोत. पण सखी सह्याद्री कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया काही क्षणातच. या छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सखी सह्याद्री कार्यक्रमात. आणि आज आपल्यासोबत आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला सराफ मॅडम आणि स्मिता मिरे मॅडम. उर्मिला मॅडम, आपण खूप छान हे सांगितलं की ज्येष्ठांच्या काय समस्या असतात आणि त्यांच्यासाठी कार्य केलं जातं. या व्यतिरिक्त आपण आणखी कुठलं सामाजिक कार्य करता? खूपदा काय होतं की ज्यांना डोनेशन द्यायचं असतं ते लोक माझ्यापर्यंत येतात आणि म्हणतात की आम्हाला डोनेशन द्यायचं आहे, कुठे द्यायचं. तर 2-3 अनुभव असे आले की
की आदल्या दिवशी मला फोन आला की आम्हाला अशी मदतीची गरज आहे, आणि दुसऱ्या दिवशी फोन आला की मला कुठेतरी द्यायचं आहे. मग ज्यांना द्यायचं आहे, ज्यांनी मागितलं त्यांच्याकडे पाठवलं, आणि त्यांनी ते सगळं पाहून की तुम्ही स्वतः आधी आपल्या डोळ्याने जाऊन पाहून घ्या आणि मग तुम्हाला तिथे डोनेशन द्यायचं असेल तर तुम्ही डोनेशन द्या. आणि असं डोनेशन दिल्या गेलं की बा रात्री फोन आला की ब्लड कॅन्सर आहे अमुक पेशंटला आणि त्याला पैशाची गरज आहे. दुसऱ्या दिवशी डोनर घरी आला की ताई मला 1 लाखापर्यंत द्यायचं आहे, तर मी कुठे पैसे देऊ, कारण तुम्ही निरनिराळ्या संस्थांमध्ये काम करतात. मग त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्या घरी जा, त्या व्यक्तीला पहा, त्यांना खरंच गरज आहे का बघा. आणि त्यांनी पाहिलं आणि रात्री फोन आला की ताई ते योग्य घर आहे आणि तुम्ही माझ्यासोबत चला, आणि 51,000चा चेक तिथे त्यांनी दिला. दुसरं असं की रात्री फोन आला की कर्णबद्री शाळेमध्ये पाण्याची टाकी खराब झाली आहे थंड पाण्याची आणि आपल्याला पाणी पाहिजे. तर मग मी सांगितलं की आमच्या शाळेतलं पाण्याचं यंत्र खराब झालं आहे, तुम्ही आधी डोळ्यांनी येऊन पहा की हे यंत्र खराब आहे की चांगलं आहे, आणि मग तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही आमच्या संस्थेला देऊ शकता. आणि मग त्यांनी आमच्या संस्थेला ते दिलं. आणि शेवटी तर आहेच की नवऱ्याचा सहभाग असल्याशिवाय आपण सामाजिक कार्य करू शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंब सांभाळून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये समाजाची सेवा ही वेगवेगळ्या प्रकाराने करायची आहे असा चंग बांधला आहे. आणि लोक येतात, त्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी कुठे जायचं किंवा मार्गदर्शन किंवा मैत्रिणी मिळून की आपण काय करायला पाहिजे असं आम्ही ठरवतो. खरंच फारच छान. गरजूपर्यंत दाता पोचणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी स्मिता मॅडमला विचारू इच्छिते की हे जे शेल्टर्स आहेत ते नेमके कोणासाठी आहेत? बरेच वेळा लोकांना हा प्रश्न पडतो की माझ्या घरासमोर खूप सारे लहान पिल्लं आहेत, कुत्र्यांनी पिल्लं दिलेली आहेत आणि ते रस्त्यावर मरतात आहेत, तर त्यांना तुम्ही शेल्टरमध्ये ठेवून घ्या. पण आज आम्ही जे शेल्टर चालवतो आहे ते किरायाच्या जागेत चालवतो आहे. आमची कॅपॅसिटी तशी मुळात 70 ते 100 कुत्र्यांची असून ते आता 200 कुत्रे तिथे आम्ही शेल्टर केलेलं आहे. 200 डॉग्स माझ्याकडे आहेत. अशा पद्धतीने जर आम्ही सगळे डॉग्स ठेवायला लागलो तर ते शक्य होत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ते समजावून सांगणं आवश्यक आहे की जसं हॉस्पिटल किंवा एखादं ट्रीटमेंट सेंटर हे सगळ्या हेल्दी लोकांसाठी नसतं, अगदी तसंच हा विषय असतो की प्रत्येक शेल्टर होम किंवा डॉग शेल्टर होम जे असतं ते चांगल्या कुत्र्यांसाठी नसतं. तिथे येणारा प्रत्येक कुत्रा हा काही ना काही इन्फेक्शन घेऊन तुमच्यापर्यंत येतो आहे. एखादा चांगला डॉग जर तुम्ही तिथे ठेवाल तर तो डेफिनेटली इन्फेक्टेड होणार आहे. हे समजावून सांगणं खूप आवश्यक असतं समोरच्या व्यक्तीला. ते समजत नाही, बरेच वेळा नाही कळत त्यांना की हे डॉग्स मरतात आहेत, पण नॅचरल हॅबिटॅट त्यांची जी असते ती रस्ताच असतो. ते जिथे जन्माला आले तिथेच ते राहणार आहेत आणि ते नॅचरल मॉर्टॅलिटी रेट असतो की ते 10 जन्माला येतात तर ते 10चे 10 जगत नसतातच, त्यातल्या म्हणजे अगदीच 2 किंवा 3च जगतात. सो ते समजावून सांगणं आवश्यक असतं लोकांना की शेल्टर होममध्ये हेल्दी डॉग्स नसतात. जे अपंग झालेले आहेत, जे आंधळे झालेले आहेत किंवा जे म्हातारे झालेले आहेत, ज्यांच्याने उठणं होत नाही आहे, बसता येत नाही आहेत, किंवा जे अगदीच ज्यांचं कमरेचं हाड मोडलेलं आहे किंवा ज्यांना खूप दुखापत झालेली आहे की ते रस्त्यावर सर्व्हाइव्ह करणार नाहीत, अशा प्राण्यांसाठी किंवा अशा कुत्र्यांसाठीच ते शेल्टर होम असतं. अच्छा, पण बरेच कुत्रे आपण आता बघतो आहे की त्यांना खरूज झालेलं असतं किंवा रॅबीज सारखे रोगही झालेले असतात, मग त्यांच्यासाठी काय सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात? सध्याच्या परिस्थितीमध्ये रेबीज किंवा डिस्टेम्पर नावाची एक बिमारी कुत्र्यांमध्ये असते आणि गॅस्ट्रो हे 3 अशा बिमाऱ्या आहेत ज्या पसरतात, एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यामध्ये पसरतात. रेबीज हा एक असा रोग आहे हा जो माणसांमध्येही पसरतो. त्याच्यामुळे आजपर्यंत तर रेबीजवर कुठलंही औषध आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माणूस असो किंवा कुत्रा असो किंवा कुठलाही प्राणी असो, रेबीज हा कुठल्याही प्राण्याला होऊ शकतो, हा पक्ष्यांनाही होऊ शकतो, कोणालाही होऊ शकतो. सो तो प्राणी मारून टाकण्यात येतात किंवा ते ऑटोमॅटिकली मरतात. सो त्यांच्यावर मर्सी किलिंग हाच एक उपाय असतो, युथेनेशिया ज्याला म्हणतात, तोच एक उपाय असतो. गॅस्ट्रो पेशंट्सला ट्रीट करता येतं, डिस्टेम्परला ट्रीट करता येत नाही. त्यामुळे आमच्याकडे आता तेवढे सेक्शन्स नाही आहेत की आम्ही ते डॉग्स अकोमोडेट करू, पण शेल्टरमध्ये पण कधी कधी गॅस्ट्रो पेशंट्स डेव्हलप होतात, तो त्यांना आम्हाला वेगळं ठेवावं लागतं. सो तसं हळूहळू समोरच्या व्यक्तीला समजावून सांगावं लागतं. जे इन्फॉर्मर असतात त्यांची ती कळकळ म्हणजे प्राण्याला वाचवण्याची कळकळ आम्ही समजू शकतो की त्याला वाईट वाटतं आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याला कोणीतरी न्यावं आणि ठेवावं. माझीही बरेच वेळा इच्छा असते की त्यांना आपल्या शेल्टरमध्ये ठेवून घ्यावं, पण माझा कुठेतरी नाईलाज असतो कारण माझं जे शेल्टर होम आहे ते खूप छोटं आहे. ते त्याच्यामध्ये प्रत्येक डॉग आणू शकत नाही आणि आणलेला तो डॉग जर असे काही डिसीज कॅरी करत असेल तर तो बाकीच्या कुत्र्यांमध्ये पसरेल. म्हणजे एकाला वाचवण्यामध्ये मला बाकीच्या 100 कुत्र्यांचा जीव धोक्यात घालावा लागतो. सो काही फोस्टर होम्स आम्ही तयार केलेले आहेत की त्यांना बाहेर कुठेतरी ट्रीटमेंट मिळावी किंवा हे करावं. आणि रेबीजसाठी लोकांमध्ये जनजागृती करणं, आम्ही दरवर्षी 1 जानेवारीला वर्ष
वर्षाची सुरुवात आम्ही असं करत असतो की रस्त्यावरचे सगळे अनाथ पिल्लं जे असतात ते उचलून आणतो, शेल्टरला ठेवतो आणि त्यांच्यासाठी दत्तक घेण्याचा प्रोग्राम आम्ही राबवतो. अडॉप्शन ड्राईव्ह आम्ही दरवर्षी राबवतो आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे टॉपिक्स की वॅक्सिनेशन्स काय असायला पाहिजे, माणसांनी कुठले वॅक्सिन्स घ्यायला पाहिजे, कुत्रा चावलं तर तुम्हाला कुठलं वॅक्सिन घ्यायचंय, किती कालांतराने घ्यायचं, किती लवकर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते घेण्याची आवश्यकता काय आहे, टिटॅनस सारख्या बिमाऱ्या कशा पसरतात, रेबीज सारख्या बिमाऱ्या कशा पसरतात, त्याच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम आम्ही दरवर्षी करत असतो. नक्कीच. आणि आम्हाला तुमच्या संस्थेच्या आगामी ज्या काही योजना आहेत त्या जाणून घ्यायला नक्की आवडेल. सध्यांतरी सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की नागपुरामध्ये पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे डॉग्सचं. प्रत्येक गल्लीमध्ये तुम्ही बघाल की 10-10, 15-15 डॉग्स झालेले आहेत आणि त्याचा जितका त्रास माणसांना होतो तितकाच त्रास तो त्या कुत्र्यांनाही होतो. आणि त्यांची काळजी घेणारे जे ॲनिमल लवर्स असतात किंवा ज्यांना खाऊ घालणारे असतात त्यांना इतकी वाईट म्हणजे वागणूक मिळत असते प्रत्येक सोसायटीमध्ये की इथे खाऊ घालू नका किंवा इथे असं करू नका. ते त्यांच्या परीने भरपूर प्रयत्न करत असतात की त्यांची भूक शांत व्हावी, की ते प्रत्येकावर आक्रमक ना व्हावे, की निदान खायला न मिळाल्यामुळे ते आक्रमक नाही व्हावे, यासाठी त्यांचा खूप प्रयत्न चालू असतो. ते बिचारे रात्रंदिवस झटत असतात. सो आम्ही काही पायलट प्रोजेक्ट्स केलेले आहेत की कुत्र्यांची नसबंदी करायला पाहिजे. सो आम्ही एक लेन असं टार्गेट केलेलं आहे आणि आमचे सक्सेसफुल प्रोजेक्ट्स पण आहेत की जिथे म्हणजे दरवर्षी 20-20 डॉग्स यायचे एका गल्लीमध्ये. आज तिथे फक्त 5 आहेत आणि त्या 5मध्येच म्हणजे ते खूप पीसफुली आहेत, म्हणजे लोकही शांततेने राहतात आहेत, त्यांना भरपूर खायला मिळतात आहेत आणि जे ॲनिमल फीडर्स आहेत ते त्यांना बरोबर खाऊ घालू शकत आहेत आणि तेही शांततेने राहतात आहेत आणि समाजातही ती शांतता बनून आहे. सो असे प्रोजेक्ट्स आम्हाला हा मूळ नसबंदीचा जो कार्यक्रम आहे तो करायचा आहे, पण त्याची काही पद्धत असते त्या पद्धतीने त्या प्रोटोकॉल्स अंडरच तो करायचा आहे. खरं तर आपण दोघीही इथे आलात आणि आपल्या सामाजिक कार्याविषयी आम्हाला इतकं छान तुम्ही सांगितलं. खरंच सामाजिक बांधिलकी जपणं हे जितकं महत्त्वाचं आहे त्यासाठी लोक पुढे येत नाहीत. खरं तर त्यांनी पुढे येऊन प्राणी असो किंवा ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींना मदत करणं असो, या कार्यासाठी पुढे येणं खरंच गरजेचं आहे. तुमचा एक कार्याचा जो भाग आहे तो खरंच त्यांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा मी करते. सख्यांनो, आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता हेही नसे थोडके. उर्मिला सराफ मॅडम आणि स्मिता मिरे मॅडम, आपण आलात आणि आपल्या कार्याविषयी आम्हाला सांगितलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.